माझं नाव CBS इनामदार, अध्यक्ष बीड जिल्हा। मी आज औरंगाबाद विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर कैलासवासी जे तांबे साहेब आहेत यांचे पाल्य म्हणून आमरण उपोषणाला दिनांक 21 पासून इथं समोर बसलेले आहेत। यासाठी मी खास बीडून आलेलो आहे। माझं नाव आहे CBS इनामदार आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा किसान सेलचा अध्यक्ष आहे बीडचा। प्रिय मित्र, आज यायचं कारण असं आहे की माझ्या मित्राचा मुलगा आहे हा आणि आम्ही सगळे संघटनेचे लोक बीडहून मुद्दाम यांना भेट देण्यासाठी आलो आणि माझी इच्छा आहे की या जो मुलगा स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य आहे याचं म्हणणं आणि त्याचं निवेदन वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की देशामध्ये स्वातंत्र्य सैनिकाला स्वातंत्र्य सैनिक का म्हणलेलं आहे। मित्र हो, आज स्वातंत्र्य सैनिक का म्हणलेलं आहे की ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट केले, स्वतःचं बलिदान दिलं, त्याच्या पाल्याला आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसं वाटतं, याचा मी पहिल्यांदा निषेध करतो। सर, माझी अशी विनंती आहे, हे महाराष्ट्र सरकार किती गोडबंगाल सरकार आहे बघा, परंतु मला असं वाटतं की माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष, याचा मी किसान सेलचा अध्यक्ष आहे आणि या अध्यक्ष नात्यानं प्रथम मी तांबे सूरजकुमार गोविंदराव तांबे यांना पक्षातर्फे व बीड जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यातर्फे पहिल्यांदा पाठिंबा जाहीर करतो आणि त्यानंतर माझे 2 शब्द बोलण्याची इच्छा आहे। या ग्रामस्थ जे बीडून आलेले आहेत, 100हून अधिक जास्त ग्रामस्थ आलेत, परंतु समोर येण्यासाठी वेळ झाला आहे म्हणून आज जे समक्ष 550 उभे आहेत हे आणि आम्ही सर्व शेतकरी बीड जिल्ह्यातून आलो। या सरकारची किती तीव्र चुकीची भावना आहे बघा। एक उदाहरण सांगतो, देवेंद्रजी 19ला मुख्यमंत्री होते, 80 लाख शेतकऱ्याचा अपमान करणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तुम्ही म्हणताल, विचारताल कशामुळं? साक्षात्कार त्यांनी GR काढला 29 ऑगस्ट 2019ला की ज्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, ज्या मंडळामध्ये 160 किंवा 65 ml पाऊस पडल अशा गावांना आपण अनुदान स्वरूपामध्ये जी रक्कम देणार आहात त्याची 3 पट रक्कम देऊ। बघा किती निष्कृत आणि क्रूर असे मुख्यमंत्री, त्यांनी ते पैसे तर वाटलेच नाही, पण बीड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे जावं लागलं आणि शेवटी 2020ला जो निकाल लागलेला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यास असमर्थ आहे सरकार। किती वाईट गोष्ट आहे आणि त्याचा फार मोठा संताप म्हणून शासनाकडे वारंवार आम्ही विनंती केली, परंतु सरकारनं 84 दशलक्ष म्हणजे 84 लक्ष शेतकऱ्यांना पैसे अद्याप वाटप केलेले नाही। मित्र, का उदाहरण दिले तेच उदाहरण इथं समोर येते। 4 मार्च 1991ला स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्या स्वातंत्र्य सैनिकाला त्यांना सांभाळ करण्याकरता सरकारने एक भूमिका घेतली आणि त्यांच्या कुटुंबापैकी एका पाल्याला नोकरी देण्याचं ठरलं। 91 पासून 2023 पर्यंत या शासनाने हजारो पाल्यांना नोकऱ्या दिल्या आणि 23च्या नंतर एक नवीन भूमिका घेतली। यांची राजकीय भूमिका होती, यांना लाज वाटण्यासारखे आहे। शिंदे साहेबांनी थोडे उपकार केले, 2024ला परत हा कायदा अस्तित्वात आणला। तरी बघा यांचे खेळ बघा, हे हे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री। देवेंद्रची पुन्हा चाल पहा कसे, यांना लाज तरी वाटते, मला शंका येते यांना लाज गीज आहे का नाही। ज्या शेतकऱ्याच्या जेवढ महाराष्ट्र चालतोय त्या शेतकऱ्याची मुलं आणि ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्याच्या मुलाला कार्यालयासमोर उपोषणाला बसं वाटतं। अरे थोडीफार खुर्चीवर बसल्यावर लाज लज्जा पाळा। देवेंद्रजी, तुम्हाला विनंती की तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय, मग इतका छळ का करता लोकांचा? अरे आम्हाला अटक करा ना, मग तुमच्यात हिंमत आहे तर, परंतु गरिबाच्या लेकराला त्रास देऊ नका, शेतकऱ्याला त्रास देऊ नका। माझी विनंती आहे, सरकारने ह्या मुलाच्या अर्जाकडे सहानुभूतीवर विचार करावा आणि या मुलाला
जो या मुलाला जो अडथळा येतो जो GR आहे तो रद्द करावा अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद. स्वतंत्र सैनिक. जय महाराष्ट्र. माझी मागणी अशी आहे, ज्यावेळेस माझे आजोबा जिवंत होते, ते स्वातंत्र्य सैनिक होते, ते जिवंत असताना मी त्यांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या मरणापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. तर त्यांनी मला नामनिर्देशन पत्र करून दिलं. 2017ला मी ते जिवंत असताना ज्यावेळेस कलेक्टर साहेब होते, त्यांना मी अर्ज केला की 4 मार्च 1991च्या GRनुसार मला शासन सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावी. परंतु त्यांनी मला समाविष्ट करून न घेता मला म्हणजे थोडक्यात असं जर म्हणलं गावंढळ भाषेत तर मला फिरवलं त्यांनी. आणि मी त्याचा पाठपुरावा करत असताना कोविडमध्ये माझे आजोबा वारले. मला फार दुःख झालं. तर नंतर मी पाठपुरावा केला तर ते म्हणे 2014च्या GRनुसार तुम्ही पात्र नाही आहे नोकरीस. ते जिवंत असताना तुम्ही अर्ज करायला पाहिजे होतं. असे उलटे गोलमोल करून मला नोकरीपासून वंचित ठेवलं त्यांनी. जर मला वंचित ठेवलं तर माझ्यासारखं किती जणांना वंचित ठेवलं असेल. साहेब मी सांगतो, मला अर्धा एकर शेती आहे. माझा उदरनिर्वाह मी कसा केला, माझ्या आजोबाचं पालनपोषण मी कसं केलं हे फक्त मला माहिती आहे. तर मग मी असं ठरवलं, माझं ठामपणे मत झालं की माझ्यावर अन्याय झाला, मला न्याय पाहिजे, पण माझ्यासारख्या ज्या मुलांना अन्याय झालेला आहे त्यांना सुद्धा न्याय मिळावा. त्यामुळे मी उपोषणाला बसलेलो आहे. सर, आपली मागणी मान्य न झाल्यास पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका मी लवकरच आपल्याला कळवेल. आपलं नाव सर? माझं नाव सूरज कुमार गोविंद तांबे. मी राहणार वैजापूरचा आहे.